अर्जुन कोर्टात येतो तेव्हा जज पवार वकिलांना सांगतात की तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या. तेव्हा पवार वकील म्हणतात जजना की मी सगळंच पुरावे आधी सादर केलेत, त्यामुळे मधुभाऊंचा जामीन हा रद्द करा आणि त्याला जेलमध्ये टाका. हे बोलल्यानंतर अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि तो म्हणतो मला काही प्रश्न विचारायचे आहेत साक्षी शिकरेंना, त्यामुळे मला त्याची परवानगी द्या. इथे जज म्हणतात परवानगी आहे. तेव्हा साक्षी घाबरते, ती महिपतकडे बघते आणि ती म्हणते हे काय चाललं आहे अण्णा, तुम्ही थांबवा नाही ना. तेव्हा अण्णा म्हणतात तू घाबरू नकोस, जितकं पण तुला नाटक येते ते सादर कर, जा घाबरू नकोस म्हणून. आणि ती घाबरत घाबरतच समोर येते. ती खूपच हललेली असते. त्या दोघांनाही महिपतला आणि साक्षीला खूप भीती वाटत असते. अर्जुन इथे तिला प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगतो. तो सगळे डॉक्युमेंट्स जे अथर्व विचारायचे असतात ते साक्षीला विचारतो. हे ओळखता? ती म्हणते हो. अर्जुन मुद्दाहून सगळ्या डॉक्युमेंट्स दाखवताना सांगत असतो एकच गोष्ट की हे नाव बरोबर आहे का, अथर्व विचारे. आणि ती सगळं हो 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 करत असते. अर्जुन तरी त्याला विचारतो परत परत की हे नाव बरोबर आहे का, आणि ती म्हणते कितींदा सांगू मी, तेच तेच कितींदा बोलू मी. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. अर्जुन परत साक्षीला विचारतो विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात. तेव्हा ती जज साहेबांना विचारते की हे मी कितींदा सांगायचं, सारखं सारखं तेच मला सांगायला सांगतात आणि हे किती दुःखदायी आहे. माझा सावत्र भाऊ गेला आहे आणि तुम्ही मला हे असं सारखं कोर्टात येऊन हेच प्रश्न विचारतात. अर्जुन साक्षीला म्हणतो हे शेवटचं सगळं सांगा. तेव्हा ती परत तेच सांगते की जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा ती एक पबमध्ये होती, तिथून तिला कॉल आला हॉस्पिटलमधनं, सिटी हॉस्पिटलमधनं की अथर्व विचारी शेवटच्या घटका मोजतोय, तुम्ही लवकर या. ती तिकडे जाते. त्यानंतर अर्धा तासातच अथर्व विचारे हा जग सोडून गेलेला असतो. त्यामुळे ती त्याचे अंत्यविधी पण करते आणि हे सगळ्या गोष्टी ती जज साहेबांना सांगत असते. अर्जुन परत साक्षीला हॉस्पिटलचे बिल्स, हॉस्पिटलचे सगळे कागदपत्र, स्मशानाचे कागदपत्र, रिसीट सगळ्या दाखवत असतो आणि विचारतो हे बरोबर आहेत का डॉक्युमेंट्स. ती बघते आणि म्हणते हो. तो परत तिला तेच प्रश्न विचारतो की हे नाव बरोबर आहे का, अथर्व विचारे. ती म्हणते कितींदा सांगायचं हे बरोबर आहे. आणि ती जज साहेबांना रडून सांगत असते मुद्दामून की हे मला खूप दुःखदायी आहे आणि हे असं मला त्रास देत आहेत. तेव्हा अर्जुन सांगतो की आता साक्षी शिकरेला त्यांच्या जागेवर जाऊन दे. ती तिथून तिच्या जागेवर जाऊन बसते आणि खूप घाबरलेली असते. अर्जुन कोर्टात जज समोर सांगतो की हे सगळे डॉक्युमेंट्स जे साक्षी खोटे आहेत, जे सादर केलेत, हे ऐकून सगळेच जण थक्क होतात. महिपत, साक्षी, नागराज, प्रिया. इथे पवार वकील ऑब्जेक्शन घेतात. तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्याकडे साक्षीदार आहे आणि त्याला सादर करण्याची परवानगी हवी आहे. जज परवानगी देतात. तेव्हा अर्जुन त्या माणसाला सादर करतो कोर्टात ज्याच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स बनवलेले असतात. त्याच्याकडेच कधीतरी अथर्व विचारे आलेला असतो डॉक्युमेंट्सची झेरॉक्स कॉपी करायला. त्याच कॉपीवरनं या सगळ्यांनी खोटे डॉक्युमेंट्स तयार केलेत आणि त्यात या माणसाचाही सहभाग असतो. तो या सगळ्या गोष्टी कोर्टात सांगतो कारण अर्जुन तसं विचारतो. अर्जुन विचारतो तुमच्याकडे हे कोणी समोरून घेऊन आलेलं का कसं. तर तो म्हणतो की हे सगळं ऑनलाईन होतं आली आणि माझ्याकडे तसा ईमेल आलेला आणि त्या हिशोबाने मी ते सगळे डॉक्युमेंट्स बनवले. हे ऐकल्यावर महिपत आणि साक्षी एकदमच घाबरतात. इथे साक्षी उभी राहते आपल्या जागेवरनं आणि सांगते जज साहेब हा अर्जुन सुभेदार मला फसवतोय, हा खोटं बोलतोय, मी असं काही केलंच नाही आहे. तेव्हा अर्जुन जज साहेबांना म्हणतो मला वाटलंच होतं हे सगळं होईल म्हणून. त्यामुळे ज्या ईमेलवरनं या माणसाला मेल आला आहे की हे डॉक्युमेंट्स तयार करा, त्या ईमेल आय डीचा IP ॲड्रेस काढला आहे आणि तो आहे साक्षी शिकरेचा. आणि ती एकदम घाबरते. अर्जुन जज साहेबांना या माणसाचा लॅपटॉप दाखवतो. त्याच्यावरनं त्यांना कळतं की ह्यांच्याकडे हा मेल आला होता हे डॉक्युमेंट्स फेक बनवायला. आता पूर्णपणे साक्षी हादरली आहे. महिपत पण काहीच करू शकत नाही आहे बघण्याव्यतिरिक्त. इथे प्रिया आपल्या वडिलांना रविराजना विचारते हे असं सगळं खोटं कसं असेल. तेव्हा रविराज म्हणतो अर्जुनने जर काय हे प्रूफ केलं तर ते निश्चितच त्या गोष्टीवर विश्वास ठेवतील. आणि इथे प्रिया आणि नागराज पण घाबरतात. इथे साक्षी सारखं सारखं अर्जुन खोटा आहे, तो खोटं बोलतोय हेच बोलत असते. आणि अर्जुन सांगतो तो IP ॲड्रेस, हे डॉक्युमेंट्स हे सगळे मॅनेज केलेले आणि 2 दिवसापूर्वी जेव्हा हे सबमिट केले होते कोर्टात त्याच्या 2 दिवसापूर्वीच हे सगळे डॉक्युमेंट्स तयार केले होते. आणि तो साक्षीकडे बोट दाखवून म्हणतो ही खोटं बोलती आहे, त्यावेळी ही तिकडे नव्हती, हे सगळे डॉक्युमेंट्स फेक आहेत.
आणि इथे सगळेजणच थक्क होतात. सायली, कुसुमताई आणि चैतन्य खूपच खुश असतात. मधुभाऊनही बरं वाटत असतं की आता जावई काय लढतोय म्हणून. इकडे जज म्हणतात या सगळ्या गोष्टीवर विचार करायला 15 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया आणि ते म्हणतात ब्रेक नंतर आपण भेटूया. चहाच्या टपरीवर कुसुमताई, सायली, अर्जुन आणि चैतन्य असतो. सायली खूपच चिडलेली असते अर्जुनवर. अर्जुन तिच्याकडे बघत असतो. चैतन्य चहा आणि ब्लॅक कॉफी घेऊन येतो. अर्जुनला त्याची ब्लॅक कॉफी देतो आणि सायली समोर चहाचा ग्लास पकडतो. ती म्हणते मला नकोय म्हणून. ती चिडलेली असते. इथे अर्जुन म्हणतो एवढं का चिडतात मिसेस सायली. तर ती म्हणते तुम्हाला कळत नाही का, तुमचा फोन लागत नव्हता, तुम्ही कुठे आहात, काय आहात, कसं कळणार मला. त्यामुळे ती चिडलेली असते. अर्जुन इथे कान पकडतो आणि म्हणतो सॉरी. आणि तो चैतन्याकडे पण बघतो आणि म्हणतो अरे सांग ना, आपला मोबाईल स्विच ऑफ झालेला आणि कॉर्ड घरीच विसरलेलो, चार्जर घरीच विसरलेलो. त्यामुळे तो म्हणतो हो 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 करून. कुसुमताई हसत असते. सायली अर्जुनला म्हणते अहो तुम्ही असं काय करताय, कान कशाला पकडताय, कान सोडा. तो म्हणतो नाही, सगळ्यांना कळून तर दे, माझी बायको हसल्यावर किती गोड दिसते. आणि त्या दोघांचं असेच थट्टा मस्करी चालू असते. तेवढ्यातच तिकडे मधुभाऊ येतात आणि अर्जुनचे पाय धरतात. अर्जुन म्हणतो हे काय करताय मधुभाऊ तुम्ही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी किती चुकलो होतो, तुमच्यावर विश्वास नाही ठेवला जावई बापू, मला माफ करा. अर्जुन म्हणतो असं का बोलतात, तुम्हाला जे योग्य वाटलं त्यावेळेला तुम्ही ते केलं, बसा. मी चैतन्याला सांगतो मधुभाऊंसाठी पण चहा घेऊन ये ना. तेव्हा चैतन्य मधुभाऊंना पण चहा देतो. आणि इथे अर्जुन मधुभाऊंना विचारतो आता तुम्हाला पटलंय ना तुमच्या मुलीसाठी मी योग्य आहे म्हणून. ते सगळेच हसत असतात.